दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। वणी शहरातील केआरटी हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पुणेगाव डाव्या कालव्यात मुदतबाह्य खाद्यपदार्थ टाकल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास MH15 GV 2809 क्रमांकाच्या छोटा हत्ती वाहनातून कथितपणे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य कुरकुरे, पापडी आणि मुगदाळ पाकिटे कालव्यात टाकण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केलाय। या घटनेचे छायाचित्रे आणि व्हिडिओ नागरिकांनी चित्रित केल्याचं सांगितलं जात असून संबंधित वाहनाचा क्रमांकही त्यामध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे संबंधित वाहन मालक, चालक तसेच मालाचा स्रोत आणि संबंधित विक्रेता अथवा एजन्सीचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। पुणेगाव डावा कालवा हा वणीसह परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असून शेतीच्या सिंचनासाठीही या कालव्याच्या पाण्याचा वापर केला जातो। त्यामुळे कालव्यात मुदतबाह्य खाद्यपदार्थ टाकण्यात आल्यास पाण्याच्या गुणवत्तेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुदतबाह्य खाद्यपदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना अशा प्रकारे मुदतबाह्य मालाची विल्हेवाट लावली जात आहे का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पुणेगाव धरणाचे शाखा अधिकारी भूषण दंडगव्हाण यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या घटनेची माहिती मिळाली असून संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल। चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया शाखा अधिकारी भूषण दंडगव्हाण यांनी दिली आहे। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।